नमस्कार. आपण आहोत धामनेर या गावामध्ये आणि आपण जो बघतोय तो आहे स्वराज 855. त्यांची एक खास मुलाखत आपण आज घेणार आहोत. तर चला आपण सुरुवात करू या मुलाखतीला. तर नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव सांगा. मोहन चव्हाण म्हणून ड्रायव्हरच आहे. मोहन ड्रायव्हर म्हणून ओळखले जाते. मला सांगा स्वराज 855 ची ओळख सुरुवात कशा प्रकारे झाली? स्वराज हा आपण सांगोलीच्या बाजारात घेतला होता. 25,000ला घेतला होता. काय तर एक 5-6 महिन्याचा असताना आपण तो आणला होता. तिथून त्याचे आपले सगळे व्यायाम हे सगळं चालू ठेवलं. रविवारच आपण एक शहाण्या बैलावर आपण त्याचा फेरा हे काढला, म्हणजे चालवायला शिकवला त्याला. तसं करत करत आपण मग त्याला मैदानात काढले. सुरुवात होण्यापूर्वी त्याला खरेदी करताना काय बघितलेलं तुम्ही? त्याचं जे पारा, जे पायाचं जे फाउंडेशन किंवा कोण म्हणतं बट बीट म्हणते ते का नाही, तर ते आपण सर्व प्रकारचे ते बघूनच आपण ते खरेदी केली होती. महत्वाचं त्याचं फाउंडेशन बघितलं होतं आपण. फाउंडेशनवरच आपण घेतलं होतं. त्याला खरेदी केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस वगैरे कुठे घेतली? प्रॅक्टिस इथंच आपल्या म्हणजे शेताच्या तिथंच आपण फाटी एक आखली होती. तर तिथं आपण एक वेळ चालवायचा प्रयत्न, चालवून बिलवून सगळं बघितलं आपण. तर एक शेणा बैल म्हणून, असं बाधा बैल म्हणून आपण त्या संग आपण ते प्रॅक्टिस चालू केली होती. तिथून मग परत आपण रहमतपूर फाटीवर गेलो होतो. रहमतपूर फाटीवर परत अंगापूर फाटीला नेलं होतं. त्याची प्रॅक्टिस तुम्ही कोणाबरोबर घ्यायचा? जो वयस्कर बैल आहे का नाही, म्हणजे अवताचा बैल म्हणतो आपण, त्याच बैलांवर. त्याची प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचं वय किती होतं साधारण? तसे 5-6 महिन्याचा होता ते. 5 महिन्यापासून तीच आपण प्रॅक्टिस चालू केलेली आहे. 5 महिन्याच्या नंतर मग सुरुवातच त्याची. घोड्यावर वगैरे आता फेरे काढतात, तसं काय फेरे वगैरे काढलेले का? नाही, घोड्यावर नाहीच काढलेले. फक्त फेरे म्हणजे कसं, एक शहाणा बैल, फक्त बैलावरच काढलेले. अशी वासरावर नाही, दुसऱ्या वासरावर नाही, फक्त शहाण्या बैलावरच आपण त्याचे फेरे काढले होते. आणि त्याचं पहिलं मैदान कुठलं केलेलं तुम्ही? अंगापूरचं मैदान केलं होतं आपण. अंगापूरच्या पहिल्याच मैदानात सुट्टा गट काढला होता त्याने. तिथनं मग सगळी चालू झाली त्याची. आता मला सांगा, त्याचं घेतलं त्यावेळेस नाव काय होतं? नाही, ते म्हणजे नाव बिव काय नव्हतं. आपण इथं आणल्यानंतर आपल्या तर म्हणजे प्रत्येक जण म्हटलं की याचं नाव काय ठेवायचं, तर नाव ठेवायचं मालकाचं एक कारण असं होता की एका नावाच्या अड्ड्यात बरेच बैल आहेत. हा, मग त्यांच्याकडेच म्हणजे स्वतःचा वैयक्तिक म्हणजे स्वराज 855 ट्रॅक्टर होता. मग ते आपण ट्रॅक्टरचं नाव स्वराजला दिलं का, हे स्वराज 855 नाव हे अड्ड्यात नाही, म्हणजे जगाच्या वेगळं नाव काय तर राहिलं पाहिजे म्हणून आपण स्वराज 855 नाव दिलं. तिथून त्याची सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर मैदानावर जाण्याचं नियोजन वगैरे करताना तुमच्यावर कोण कोण असतं, कशा प्रकारे नियोजन तुमचं असतं? सगळं नियोजनचं म्हणजे कसं आहे, त्याला व्यायाम द्यायचं म्हणलं तर आपण त्याला म्हणजे उद्या मैदानात त्याच्या आदल्या दिवशी आपण त्याचा व्यायाम म्हणजे चालवणे हे जिथल्या तिथं त्याचं आपण हे करतो त्याला, आणि मग दुसऱ्या दिवशी मैदानात आपण त्याला काढायचं चालू. किती दिवसाच्या गॅपनं स्वराज असतो मैदानात? सहसा एक 5 दिवसाच्या गॅपनं आपण काढतो त्याला. 5-6 दिवसाच्या गॅपनंच काढायचं. आता मला सांगा, आता जे कासेगावचं मैदान झालेलं, तिथं मैदान सगळ्यांनी बघितलंच असेल, त्याचा अनुभव तुमच्या शब्दात सांगा. अनुभव म्हणजे आपल्याला आता आपण दुसऱ्यामध्ये आहे, पण आपला स्वराज जाईल त्या मैदानात. दुसरा जरी आदत जरी होता तरी आपण दुसऱ्याचे किंवा ओपनचे मैदान खेळायला आपली म्हणजे ही होते. मग आपण कासेगावचं माहिती हिंद केसरीचा मान म्हणून दिला होता. मग आम्ही कासेगावचं मैदान खेळायचं म्हणून ठरवलं. कासेगावचं मैदान खेळायचं ठरवल्यानंतर पायरा केला. मग पायरा झाल्यानंतर आम्ही तिथे खेळलो. आम्हाला बरेच फोन येत होते की कासेगावला स्वराज भेटेल का म्हणून. तर पायरा झाला, आम्ही कासेगावचं मैदान खेळलो. तिथं गटात कसा सामना झालेला? गटात चांगली गाडी पाहिली. भैया ड्रायव्हर वाटेगावचं भैया ड्रायव्हर आहेत, त्यांनी गाडी हाणली. सुट्टाच गट काढला होता त्याच्यावर. गट सुट्टा काढला, काय विषयच नाही. सेमी सेमीला तिसऱ्या सीमेत गाडी आली. सर्जा, परत बकासूर, गर्णिकाचा राजा आणि स्वराजची गाडी मध्ये होती. मग ज्यावेळी आपल्या स्वराजच्या अंगावर ठाम गाडी एखादी असते का नाही, तर ते म्हणजे कोणाची गाडी असू द्या, तर त्यात आपण हुकमी हाणणार का तर हाणणार का. तर म्हणजे स्वराजला अशी एक चावल आहे की ठाम गाडीचं स्वराजवर जर असली का नाही तर काय आपल्याला अडचण येत नाही.
मैदानात म्हणजे कोणतंही मैदान खेळा तुम्ही, फक्त गाडी त्याला पाहिजे चांगली. गाडी चांगली पाहिजे. आणि त्या दिवशीचं पायऱ्याचं नियोजन कशा प्रकारे झालं सगळं? पायऱ्याचं नियोजन म्हणजे कसं आहे, पायरा आमचा माणूस एकच नियोजन, म्हणजे पायरा नियोजन जे करतात ते एकच माणूस आमचा, आणि एकाच्या नियोजनाचं सगळं करायचं असेल तर मैदान कोणतंही खेळा तुम्ही, ते तुम्ही सक्सेसफुल होणार. फक्त नियोजन करणारा एक पाहिजे. नियोजन करणारा एक पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. राजू भोसले, धामनेर. तुमचा स्वतःचा स्वराज. हा, स्वराज स्वतः. जेव्हा खरेदी केला त्यावेळेस तुमच्याबरोबर कोण कोण होता आणि तुम्ही सगळी टीम कशी तयार केली सगळी एवढी? नाही, खरेदी करताना मी आणि माझा पुतण्या आम्ही दोघच होतो. सांगोलीच्या बाजारला गेलो होतो आम्ही, म्हैस विकायसाठी गेलो होतो. त्यावेळेला आपला सहज आम्हाला दिसला खोंड, तो मग आमच्या नजरेत बसला. नंतर मी आमच्या पुतण्याला दाखवला, म्हणलं घ्यायचा का खोंडा, तर मग तो पुतण्यानं बघितलं की म्हणला नाही घ्यायचा. मग आम्ही दिवसभर त्याच्या पाठीमागे लागलो होतो, तर तो काय तयारच होत नव्हता, म्हणजे लय किंमत सांगत होता. पण त्यावेळेला आमच्याकडे बजेट नव्हतं घ्यायचं, म्हणजे तेवढी रक्कम आपल्याकडे तिकडे जाताना आपण नेलेलीच नव्हती आणि ओळखीचं पण कोण नव्हतं. तरी पण प्रयत्न केला, शेवट बाजार मोडताना शेवट त्याची गाठ घ्यायला गेलो होतो. त्यावेळेला तो तयार झाला, न्या म्हणला. मग 1,000 रुपये आणखीन वाढवले, खोंड आणला आम्ही. तो आणल्यानंतर एक 2 महिने खोंड असा आम्ही निवांत असं म्हणजे सांभाळा, म्हणजे त्याला इथलं वातावरण सटवण्यासारखं आम्ही त्याला रोज त्याचं आपलं बाकीचं संगोपन करायचो. पण आम्ही काही फाटी वगैरे नेला नव्हता. नंतर एक 2 महिन्यानंतर आम्ही एक इथं फाटी बनवली, बिनजोडची फाटी. तिथं बाहेरची बैल यायला लागली बिनजोड करायला. मग आम्ही खोंड नेऊन नुसता वर बांधायचो, पण चालवायचो पण नाही फाटीला, नुसता बांधायचो आणि ती बैल पळायची. त्यांचं ते कार्यक्रम झाला की ती जायची, आम्ही पण खोंड घरी घेऊन यायचो. नंतर असं करत करत मग एक 2-3 आठवड्यानंतर एक बडाव बैल आला तिथं, दुसऱ्या वासरावर पळवायसाठी बडाव बैल आला. तो पण बैल पळायचा चांगला, पण आवताचा बैल. मग त्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही ट्रायल म्हणून त्याच्याबरोबर घातला, तर खोंड इतका पळाला की आम्ही परत त्या फाटीचा विषयच काढला नाही. म्हणजे स्वतः मी खर्च करून ती फाटी बनवली होती, तरी पण त्या फाटीला आम्ही खोंडच पळवला नाही. खोंड डायरेक्ट आम्ही रेमपूरची एक पल्ल्याची फाटी त्या फाटीला पळवला. त्यावेळेला नाग्या म्हणून एक बोरगावचा बैल होता, तर त्या बैलावर आम्ही पळवला, त्याला पण वाढ पळला. म्हणजे असं त्यांना वाटेल की आम्ही आमची स्तुती करतो त्याला नाव ठेवतो, तसं काय नाही. बैल 1 नंबर होता म्हणून त्याच्यावर आपण पळवला होता. त्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या रविवारी दुसऱ्या बैलाचं नियोजन केलं, त्या बैलाला पण वाढ गेला. आता बैलांची नावं घेत नाही, प्रत्येक बैलाची नावं घेत नाही, पण ते मित्र चांगले होते, त्यांनी आपला बैल आपल्याला दिला डायरेक्ट. असे 4 रविवार आम्ही तिथं 4 बैल वेगवेगळी घातली, कुठल्याच बैलाला तो कमी पडला नाही. नंतर अमोल आंबेकरचा बैल आमच्याकडे एक मिस कॉल आम्ही त्याचं नाव ठेवलं होतं, तर तो बैल आम्ही आमच्याकडे सांभाळायला आला होता. त्या बैलाबरोबर 2 रविवार तिथंच आम्ही रेसल दिली आणि एक बिनजोड खेळलो. पण ती बिनजोड आम्ही हारलो, त्या बैलामुळे हारलो. त्यानंतर त्याच ठिकाणी आम्हाला म्हणजे ही कालावधी किती 3 महिन्याचा घेतल्यापासून 3 महिन्याचा, त्यावेळेला 2.5 लाखाला खोंड मागितला होता. हारलेल्या बिनजोड मध्ये खोंड मागितला, म्हणजे खोंड हारला होता बिनजोड, तरी पण ती म्हणजे त्यांनी किंमत केली होती. त्यामुळे आम्ही म्हणलं नाही, खोंड आपल्याला लांबवर नेणार. मग आम्ही त्यानंतर लगेच अंगापूरचं मैदान पडलो. त्या अंगापूरच्या मैदानाला तो बैल बाहेर गेल्यामुळं कोण मागत पण नव्हतं की आम्हाला पायऱ्याला द्या, नाहीतर आपण ताणू. मग आम्ही डेअरिंग करून त्याच बैलावर तिथं खेळायचं म्हणलं, आणि त्या बैलावर आम्ही 3 म्हणजे पहिल्याच मैदानात गट काढला, सुट्टा गट काढला. असे 7 मैदान टोटल कंटिन्यू असं म्हणजे सलग 7 मैदान आम्ही गट काढले त्या बैलावर. आणि ज्या दिवशी राहायचं त्या बैलावर, त्या दिवशी आमच्याच फाटीला अशी त्या ग्राउंड मध्ये ती कागद उडावलेली होती ह्याची, ती म्हणजे राज ठाकरेंचे चिरंजीव येणार होते, ते आलेले त्यांच्या स्वागतासाठी ते पेपर हा, तर त्याला बुजला. तुम्ही तो व्हिडिओ पण अजून आहे आमच्याकडे, आम्ही तो ह्याला ठेवलाय, तर इन्स्टाला ठेवलाय. तर तिथं सुट्टी गाडी चालली सेमीला आणि तिथं खोंड बुजला, तेवढ्या दुसऱ्या गाडीने तोंड दाखवलं. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा नाही, आपण खेळायचं पण अशाच बैलांच्यावर खेळायचं, जास्त नावात नाही, स्वराजचं नाव निघालं पाहिजे, त्या बैलाचं नाव नाही. अशा बैलांच्या बरोबर आम्ही पळत राहिलो कायम, आणि कायम स्वराज चर्चेत राहायला गेल्यामुळे मग आम्ही आपलं चाललंय असंच रुटीन मध्ये. त्याने आपशिंगच्या विकास ड्रायव्हर त्यांच्याकडे एक हे होता हिरा म्हणून बैल, त्याच्याबरोबर सहजवारी आमचा पायरा झाला तिथंच मैदानात, कुठं देगाव मध्ये. आणि तिथं आम्ही 4 नंबर पहिला गुलाल आमचा त्या बैलावर झाला.
पैऱ्याच्या वेळेस स्टार्टिंग जेव्हा तुम्ही केलेली त्यावेळेस पैऱ्याच्या काय अडचणी येत होत्या का? नाही मी त्यांच्यावर सोपायचं म्हणजे मी स्वतःहून कधी पायरा केला नाही अजून सुद्धा करत नाही कारण मी मैदान बघण्यापेक्षा मी खोंडापासूनच जात नाही कुठं म्हणजे बैलापासूनच बाजूला जात नाही तिथं राखण बसलेलं असतं कंटिन्यू. फाटी निवडताना तुम्ही कशी निवडता? पल्ल्याची जेवढा पल्ला तेवढी कुणाची गाडी येऊ द्या. आता जिकता पल्ला असेल 1000 असू द्या 1200 फूट असू द्या खोंड कुणालाच गावणार नाही. 1200 फूट जेवढा मोठा पल्ला तेवढं स्पीड जास्त म्हणजे पुढचं कव्हर रान करतो ना तो. आणि तुमच्याकडे आधी कोणते वस्त्र वगैरे तुम्ही आधी ह्याच्यात बंदीच्या आतूर बैल होती त्याच्यानंतर ग्रुपना इथं 1-2 बैल आणली होती सांभाळायसाठी. कसं आहे आपलं गोठा पण मोठा आहे जनावर कमी असल्यामुळे पोरं हित आणून बैल बांधतात मग आम्ही त्याचं संगमन करतो सगळं वैरण काढी शानपाणी सगळं करतो. पण आपण असं काय की सांभाळणी बिंबाळणी कुणाकोण तशी घेतलेली नाही त्यामुळे काय पोरं आणून बांधायची ग्रुपसाठी म्हटलं चला करू आपण म्हणून हे करायचं पोरं मग ती आपापल्या खोंडांच्या परत आणायची. मग त्यानंतर मग आम्हाला पण व्हायची इच्छा झाली की खोंड घेऊ म्हणून तेव्हा खोंड घेतला होता त्यावेळेला असं झालं होतं. तसं झालेलं सगळं तुमचं हे सगळं नियोजन असतं चांगलं परफेक्ट नियोजन असतं. आणि आता आपण याच्यावर येऊया की जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता त्यावेळेस तुमच्यासोबत कोण कोण असतं कसं तुमचं सगळं नियोजन तुम्ही हे करता? नियोजन म्हणजे कसं आहे खोंडाचं तर आता म्हणजे स्वराजचं तर काम 1 नंबर आहे आता म्हणजे आम्ही गर्वानं सांगू शकतो की त्याच्याकडून अजून या 2 वर्षात एकही चुकी त्यानं केलेली नाही. म्हणजे चुकी म्हणजे तो फाटीला शिवतच नाही. कितीही उराव बैल बसला कुठलाही दाबता बैल असला असा आपण प्रेस करणारा बैल असला तरी खोंड तासाला जात नाही. हा ओढण न्याला तर तो जाणार त्यामुळे आम्ही ती पहिल्यांदा त्याचे व्हिडिओ बघतो म्हणजे ज्याच्यावर पायरा करायची त्याचे 5-6 तरी व्हिडिओ असे बघतो की बाबा त्याची चाल कशी आहे तो पळतो कसा खेळ घेऊन पळतो का कसा पळतो का ओढून नेतोय काय म्हणजे ही पद्धत सगळी बघून मग आम्ही त्याच्यावर पायरा करतो. स्वराज कोणत्या खांदी बेस्ट आहे? दोन्ही खांदी एकसारखाच आहे दोन्ही खांदी एकसारखा आहे फक्त उजवीचा त्याचा ठाम पळ दिसतो ठाम म्हणजे म्हणायचं छाती ठोकून पळले का ते उजवीनं वाटतो त्यामुळे आम्हाला त्याचा जास्त उजवीवर लय भरोसा. डावीचं गुलाल भरपूर आहे त्याचे पण उजवीवर जास्त म्हणजे आम्हाला ठाम आम्ही सांगू शकतो कोणाची पण गाडी मारणार. पब्लिक नेला तर कसं आहे? पब्लिकनं पण पळतो फक्त पब्लिकचं असं आहे की शेवट तो लहानच आहे म्हणजे वयान तसा दिसत असला तरी वयान लहान आहे आणि पब्लिक आता सध्या बाहेरचं काय काय चांगले असतात काय वाईट असतात कोणाचं काय मनातलं आपण सांगू शकत नाही त्यामुळे आपण शक्यतो बाहेरनं ताणत नाही पण छाती ठोकून सांगतो की आपण सेमी 1 नंबर सुद्धा आपण बाहेरनं करणार उजवीनं गाडी बांधून करणार ती पण कुठलाही बैल तुमचा असू द्या तरी पण गाडी बांधून उजवीनं ही करणार. ड्रायव्हर निवडता तुम्ही कसं निवडता? ड्रायव्हरचं नाही आम्हाला काय ड्रायव्हरचं कसं आहे माहितीये का आता हा बघा हा सुद्धा म्हणजे गाडी आणतो म्हणजे मैदानात नसला तरी इतर रेसला गाडी आणतो हा ड्रायव्हर सुद्धा आम्हाला टॉपच्या गाडीच्या ह्याच्यात आमच्या गाडीवर बसवला तरी चालते कारण आमच्या स्वराजला बोट सुद्धा लावायची गरज पडत नाही. आम्ही असं तापवत सुद्धा नाही कुणी सांगावं असं दाखवावं की मैदानात ह्या वासराला तापवलंय नाहीतर गरम केलंय असला विषयच नाही. आमच्याकडे आमच्या बैलाला तापायचा हा विषयच नाही. मैदानात सुद्धा ड्रायव्हर इकता आणतात म्हणजे चांगल्या ड्रायव्हरनी गाडी आणली पण अजून कोणी त्याला हे केलेलं नाही आणि जेवढा तुम्ही ओढून धराल तेवढा कोण दुपटीनं पळतो. आता जे स्वराजचं नाव व्हायला लागले कासेगावचं मैदान झालं त्यात मध्ये कासेगावच्या मैदानाचा तुमचा अनुभव सांगा. यांनी त्यांचा अनुभव सांगितलाच तुमचा पण अनुभव तुमच्या शब्दाचं मैदान ही 1 नंबर म्हणजे 1 नंबरच झालं. नियोजन इतकं परफेक्ट होतं की म्हणजे तिथं आपला बैल पळाला म्हणून आपण म्हणतोय असं पण नाही पण 1 नंबर खरंच 1 नंबर. अशा मैदानात ज्या मैदानात वशिलीबाजी चालत नाही तिथं आम्ही 100% राहतो. आता काल ती मैदान टॉपच होतं शेवट सेमी पण टॉपच होतं तुम्ही बघितलं असेल म्हणजे त्याचं हे झालंच सगळीकडे चर्चा झालेलीच आहे एकदम टॉपचा सेमी होता आणि काय कारणास्तव ती गाडी आपली मस्त चालली छकड्यानं गाडी पुढे चालली काय कारणास्तव गाडी आपली रिवर्स आली तेवढ्यात तोंड दाखवलं त्यामुळे आपला निकाल गेला. आता जे पट्टी यायला लागले अजून काय आधुनिकता यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पट्टी आहे कॅमेरा आहे अजून काय आधुनिकता आलं पाहिजे अजून चांगल्या प्रकारे मैदान होण्यासाठी? नाही ही जी माणसं म्हणजे ग्रुप बैलांच्या मागे जो जास्त प्रमाणात येतो तो खाली कमी झाला पाहिजे कारण बैलांना तिथं व्यवस्थित उभं करता येत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ती तापवत असतो. खाली सुद्धा गेलो तरी कॅमेऱ्याच्या आडबाजूला फोका मार कुठं चावत बस हे असली यांची चालू असते त्यामुळे ती एक पहिलं बंद झालं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा जी अनाउन्समेंट म्हणजे नामांकित बैलांचे मालकांची नावं घेतात ती बंद झालं पाहिजे पहिल्यांदा
कारण सगळीच बैल पळते ती, माझा नाही सगळीच बैल पळते ती. आणि प्रत्येकाचा बैल श्रेष्ठ असतो, म्हणजे माझा बैल पळतो असं प्रत्येकाला वाटत असतं. मग त्यांची नावं घ्या की तुम्ही बैल पळायच्या अगोदरच त्याचं स्वागत विगत सत्कार बित्कार तुम्ही म्हणजे अनाउन्समेंट करतानाच हे नाही बरोबर हो. आम्हाला पण बेकार वाटतं ना. आमचा पण पळतोय आता, आमचा पहिला पळत नसला तरी आता आम्ही पण पळायला लागलोय. आमची पण नावं घ्या असं आहे ना. म्हणजे आमची घ्या म्हणजे तसं नाही घेतली तरी चालतील, त्याचं काय नाही. आम्ही आमच्या नावावर सुद्धा बैल पळवत नाही कधी. मित्रांच्या नाव कोणाच्या पण पाहुणे रावळी आम्ही पावती करतो, करा टाका तुमचं नाव, असं असतं आमचं काय नाही. नाव पळायला सगळ्या दुनियेला माहिती आहे कोणाचा बैल आहे, कुठं पळतोय, काय करतोय, सगळ्याला माहित असतं. त्यामुळे ती नाव आपोआप होते, फोन येते तीच ना आपल्याला मालकाला. काय मालकाचं नाव तिथंच झालं पाहिजे असं काय नाही. आता स्वराज तुमच्याकडे आहे, असं काही विचार केला का की घरचा साज पळवायचा, असं कधी विचार केला? नाही, घरचा साज म्हणजे तयारी चालली आहे आमची, पण 3-4 महिन्यानंतर ती साज आमचा घरचा दिसेल, 100% दिसेल. कारण आता आहे एक तिकडे बांधलाय पडायला आडबाजूला खोंड, आता आहे 4-1 महिन्याचा खोंड आहे. कालच त्याला श्रीगणेश करायचं, काल चतुर्थी होती, कालच त्याच्या खांद्यावर ठेवायचं होतं. पण पोरं पण जुळली नाही, ती कामामुळे इकडे तिकडे पोरं गेल्यामुळे पोरं नव्हती, त्यामुळे आम्ही ते खोंड काल सुरुवात केली नाही त्याला. तर त्याला आपले एकट्याला झोपून फिरवायचा होता, कसं काय खांद्यावर जो घेतल्यानंतर काय करतोय. पण खोंड मी आता ह्यातनं आणलाय, खरसुंडी मधून आणलाय. एक जायला 3 तास, याला 3 तास, पण एक 5 मिनिटात ते व्यवहार केलाय. म्हणजे बघितल्या लगेच व्यवहार केला, लगेच भरून लगेच घेऊन आलो. मी बाजार सुद्धा बघत बसलो नाही. खोंड 100% काम करणार. मी आता बोलतोय, अजून त्याला झोपला नाही, पण आता म्हणतोय की ते 2 खांदी बाहेरचा बैल ठाम बैल होणार. स्वराजला मागणी वगैरे अशी आलेली का कधी? मागणी भरपूर येते, पण आपण विकणारच नाही कोण, असा विषय आहे की त्याला मागणी भरपूर येते. आणि मला सांगा, आता तुम्ही म्हटला त्या वासराची खासियत, तर त्याची आता तुम्ही त्याची प्रॅक्टिस वगैरे कशी घेणार आहे, आणि तुम्ही कसं शोधता की कोणत्या खांदी तो चांगला आहे ते? नाही, कसं आहे माहितीये का, आता आपली वस्तीच्या वरच्या बाजूला ती फाटी आपण आडवी आखलेली आहे. म्हणजे त्याची बाजू राईटची बाजू होती ती आमच्या वस्तीच्या बाजूला होती, त्यामुळे आम्ही डावीनं जास्त प्रयत्न करतो ताणायचा. म्हणजे स्वराजला पण आम्ही डावीनच ताणला होता तिथं. कारण कसं आहे, वर पड वगैरे आहे चरायला, तिकडं स्वराज पण चरायला जायचा. मग त्याला माहिती आहे ना, हा रस्ता बाबा वस्तीकडे जातो, म्हणजे आपल्या गोट्याकडे जातो, त्यामुळे ते तिकडे वळल हे इथून आम्ही डावीनं ताणायचो, उजवीला वस्ती असल्यामुळे. मग त्याला पण त्या पद्धतीने चालतंय. आता आम्ही त्याला मोकळा सोडतो, फक्त स्वराजला वर नेऊन बांधतो फाटीवर, आणि त्याला खालून मोकळा सोडतो. म्हणजे कासरा काढून घ्यायचा आणि मोकळा सोडायचा, खालून 2 व्हीलरनं ताणायचा नुसता. खोंड सरळ स्वराज पशीच येतो. म्हणजे त्या प्रकारे तुमची सगळी तयारी आता तयारी चालू आहे त्याची, फक्त छकड्याला घातला नाही आपण अजून. एकटा पळवतो त्याला, म्हणजे एकटाचा मोकळा सोडून पळवतो. ते कुणीकडे जात पण नाही, दोरीत फाटी येऊन येतो. आणि ही मैदानात मी प्रॅक्टिस दाखवणार आहे एक दिवस नेऊन त्याला, म्हणजे तसा नेणार आहे. एक दिवस मी मैदानात सुद्धा पळवणार आहे, म्हणजे नुसतं पळवणार आहे. हा, मोकळा पळवणार आहे. त्याचं काय नाव वगैरे ठरवलंय का? विराज नाव ठेवलंय, स्वराज आणि विराज. स्वराज आणि विराज. विराज फक्त का स्वराज विराज 855 असं? हो, ते 855 आपण जोडणार ना नंतर. फक्त ही कसं आहे, स्वराज 855 ट्रॅक्टरचं एक नाव आहे आणि सगळ्याच्या तोंडात राहणार. म्हणजे माणसाला म्हणजे कशी काय नाव अशी असतात की ती लक्ष देत नाही ती लोकांच्या, की कुठला रे बैल तो बघ, त्याचं नावच माहित नाही, म्हणजे माहित नसतं. तसं ही कसं आहे, स्वराज 855 ती लगेच लक्ष देतं ट्रॅक्टरवरनं. कुणाच्या कुठेही गेला तरी, ऑल महाराष्ट्रात गेला तरी स्वराज 855 कुठं पण आहे, त्याच्यावरती नाव लक्ष देतं. त्याच्यावर एक स्वराज बघा मागच्या वर्षी म्हटलं होतं कोरेगाव मैदानात, नंतर तो काही कुठं म्हणजे आमच्या ऐकण्यातच नाही. पण आपला ह्या स्वराज तर आता चालू मध्ये आहे. आता कंटिन्यू मैदान करता का गॅप देऊन मैदान असतं तुमची? मैदान असं आहे की शक्यतो कंटिन्यू म्हणजे आम्ही 5 दिवसाच्या गॅपनं करतो, पण जास्त जर 10 दिवसाचा गॅप होत असला तर आम्ही पाटाला पवनी घालतो. आणि पवनीचं प्रॅक्टिस आता व्हिडिओ आहे, पण तुमच्यात ती देता येणार नाहीत. पण पवनीचं प्रकार आमचा लय वेगळा आहे. आम्ही जेवढं मैदानातलं टायमिंग आहे तेवढं टायमिंग त्याला पवनी घालतो, फक्त तेवढंच. पण त्यात निम्म्या टायमिंग मध्ये त्याचा पाक सगळा हे काढून घेतो, दम काढून घेतो. त्याच्यामुळे स्वराज पुढे पळतो. स्वराजची आपण सगळी खासियत बघितली. आता मला सांगा, स्वराज, आता तुम्हाला स्वराजचं भविष्य कसं वाटतंय पुढे? स्वराज हा बकासूरच्या लेवलनं पळणार, एवढं 100%. आणि बकासूर जेवढा टिकून पळलाय आतापर्यंत तेवढाच स्वराज पळणार, एवढं म्हणजे मलाच नाही, आमच्यात मित्रमंडळींना पोरांना गॅरंटी आहे की आम्ही सेमीला पळायला तरी सांगतो. म्हणजे सेमीला फायनलच्या गाड्या पुकारल्यानंतर आम्ही सांगतो की आमच्या कुठली गाडी आहे ना, आम्ही किती नंबर करणार हे सुद्धा सांगतो आम्ही. आता म्हणजे दुनिया म्हणणार की आता पळायला लागलाय म्हणून हे काय पण बोलतात, तसं काय नाही.
पण आम्ही कुठलीही गाडी असू द्या आम्ही आनंद नाही. परवा दिवशी लय आनंद झाला होता आम्हाला की एवढा ग्रुप म्हणजे एवढ्या मोठ्या बैलात आपली गाडी पळणार आहे. म्हणजे इतकं मन भरून गेलो त्या दिवशी आणि चांगली पळाली. आम्ही तिथं आमची गाडी हरू द्या पण आम्हाला अभिमान वाटला आणि लय त्याची म्हणजे चर्चा झाली. असं आहे ना, हे महत्वाचं आहे. चर्चा होणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि एका मालकासाठी ते सगळ्यात मोठं सुख असतं. हा सुख असतं. आता त्याचा स्टॅमिना वगैरे लांब पल्ल्याचे मैदान म्हणलं तर स्टॅमिना वगैरे वाढवण्यासाठी तुम्ही तुमची काय प्रॅक्टिस वगैरे नाही काय स्टॅमिना त्याचा ऑलरेडी आहे, त्याला वाढवायचा विषयच नाही काय. त्याला फेरा द्यायची विषय नाही काय नाही. फक्त तुम्ही 7व्या 8व्या दिवशी केला तर व्हायचं स्पीड कमी येतं. त्याचं स्पीड कमी येतं म्हणजे कसं पहिल्या फेऱ्याला दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला तुम्ही त्याचं काय विषयच घेऊ नका. म्हणजे आता पावतर आम्ही 3 एक नंबर केली ती आणि आता पावतर म्हणजे ह्या महिन्यातली 3 एक नंबर आणि 2 नंबर केली ती. तर तिथं आम्ही सेमी आणि फायनलला कधीच त्याला म्हणजे ड्रायव्हरनं बोट सुद्धा लावलं नाही. हातात धरून बैल आणलाय कंटिन्यू. 1 नंबरला तर 2 ठिकाणी हातात धरून आणलाय. आणि बघणाऱ्यांनी त्यांनी व्हिडिओ बघावेत म्हणजे आवर्जून बघावे की बैल कसा पळतोय आणि कुठल्या लेवलनं पळतोय, त्याची पळण्याची धाटी सगळ्यांनी बघावी. त्याचा काय विषय नाही. आता मध्ये जो मंदीचा काळ आलेला त्यावेळेस तुम्ही कसं स्वतःला सावरून घेतलं त्यावेळेस? नाही आपली शेतीमुळे म्हणजे शक्यतो कसं आहे आमच्या घरातल्यांचा विरोधच आहे या क्षेत्राला. म्हणजे आम्हाला आम्ही चोरून म्हणजे बैल आणला तरी म्हणजे वासरू घेतलं तरी घरात सांगितलं नव्हतं. वडील कुठेतरी 6 महिन्यात एखाद्या वेळेला आले तर त्यांनी बैल तर मग आम्ही म्हणायचं कोणाला तरी बैल म्हणजे जोडीदाराचं बैल बांधलाय असं सांगायचं. पण परत परत नावारूपाला आला तसं त्यांना कळायला लागलं की तुमचा बैल म्हणजे बाहेरची माणसं बोलतात ना पारा वगैरे बसल्यानं. त्यामुळे मग त्यांना कळालं की आपलाच स्वराज आहे आणि चांगल्या पद्धतीने पळायला लागला. मग घरातली आमची घरात काही आमच्या लेडीज असतात, घरी कोण नसतं त्या टाइमला. मग लेडीज मंडळी सगळे त्यांना मग व्हिडिओ दाखवणार बघा ह्या गटात गाडी बघा स्वराज पळते. मग असं ही व्हायचं. त्यामुळे त्यांना पण आता अभिमान वाटायला लागला स्वराजचा. त्यामुळे आता काय बोलत नाही. मग आता बिनधास्त असतं. नाहीतर आम्ही चोरून अड्ड्याला गुपचूप जायचो. तुमच्या घरात कोण कोण असतं आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता? शेती आहे आपली, शेती 16 एकर बागायत आहे आपली आणि स्वतः मी वैयक्तिक शेती करत असतो. आपल्यात काही गडी वगैरे कोण नाही, सपोर्टला कोण नाही. आमचा एक भाव होता धाकटा, पण 3 वर्ष झालं एक्सपायर झाला. आता स्वराज एवढा तयार केला तुम्ही, सगळं त्याचं सगळंच तुम्ही खासियत सगळी सांगितली. तर मला सांगा एखाद्याला असा स्वराज स्वतःच्या घरी तयार करायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे आणि काय बघून खरेदी केलं पाहिजे? नाही कसं आहे प्रत्येकाची बघण्याची क्षमता म्हणजे नजर नाही तर विचार वेगळे असतात. म्हणजे त्यांना काय पाहिजे ती त्यांच्या दावणीला जी जनावर असतात पहिली त्याच्यावरती बघत जातात. मी पहिल्यांदा दरवर्षी मी एक बैल शेतीला बदलायचो दरवर्षी. म्हणजे आमच्याकडे एक असा बैल होता की किती म्हणजे लाखाचा बैल आणला तर त्याला जोड लागायचा नाही, म्हणजे आवताच्या बैल. त्यामुळं मला बघण्याची दृष्टीच माझी वेगळी आहे. आता ती तसं सांगू शकत नाही. म्हणजे सगळे जनरली सगळ्यांना माहित असतं काय बघितलं पाहिजे काय नाही. पण जी मला मनाला वाटतंय ती त्या बैलात असलं काही असू द्या XYZ काय ते असलं की मी तो बैल खरेदी करतोच. ती वासरू असू द्या काय असू द्या. पण आपण असं एकदम 2-2 4-4 नाही, एकच वस्तू आपल्या व्यवस्थित तयार करायची. कारण ती जास्त करणं पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे लक्ष कुठल्याच राहत नाही. तुम्हाला हा नाद कधीपासून लागलेला बैलगाडीचा? तरी एक 20 वर्ष झाली. रेहमतपूरमध्ये एक अड्डा भरला होता, मोठा अड्डा होता आणि तिथं जावेदबाईचा गोट्या म्हणून पळत होता. त्यानं 1 नंबर केला होता. त्यावेळेला मग ही मित्रमंडळी म्हणायची अहो बसले तुमच्याकडे एवढा पैसा आहे मग ती जावेदबाईचा बैल विकाय निघाला घेता का? मग तो गोट्या म्हणून बैल विकत आपण घेतला होता आणि सरळ म्हणा ना आम्ही त्यावेळेला 82,000ला आम्ही तो विकत घेतला होता. त्यानं आपल्याकडे 1-2 नंबर 2-3 नंबर एक नंबरची 3 बक्षीस आपल्याला दिली त्यांनी. त्यावेळेस जर तुम्ही घ्यायच्या आधी तुम्हाला कोणता बैल आवडत होता म्हणजे त्यावेळेस? नाही तसं नाही सांगू शकत. म्हणजे एवढं आम्ही त्या क्षेत्रात नव्हतो. म्हणजे एवढं नॉलेज पण नव्हतं. आम्ही मोठ्या माणसांच्या आशीर्वादानं होते आमच्यातली मोठी माणसं त्यांच्यावर आपलं असं. त्यामुळे ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली पळायचं. त्यामुळे आपण काही जास्त बैलांच्याकडे लक्ष देत नव्हतो. आपला बैल म्हणजे सोनं एवढंच बघून आपण पळावायचं. हा नाद चांगला की वाईट? तसा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. तुमच्या दावणीला टॉपचा बैल होऊन गेला तर तुमच्याकडे वासरू उमटतात. ही मला वैयक्तिक अनुभव आलेला आहे. आम्ही नजरेनं बघितलंय पण दुसऱ्यांचं. कारण तुमच्या टॉपच्या बैलाच्या आशीर्वादाने तुम्हाला वासराला दुसरी बैल मिळत जातात. ती समोरचं उदाहरण आहे. ती म्हणजे माझ्या समोर उदाहरण आहे ती की मला स्वराज पण मागतात पण त्या बेसवर मागतात. तर मला तुमच्यावर पळायचं नाही. त्या बेसवर मागेल तर मला पळायचं नाही असं.
तरुण पिढी यामध्ये चालली आहे, त्याबद्दल काय सांगाल की त्यांनी यावं का यामध्ये? नाही यावं की, पण त्यांचं पोट पाण्याचं बघून मग यावं. कसं आहे, जर तुमचं व्यवस्थित घरचं असलं तर तुम्ही या क्षेत्रात आला तर चालतं या, पण स्वतःच्या ह्याच्यावर या, घरच्यांच्या प्रॉपर्टीवर येऊ नका, हे माझं मत आहे. मैदानावर गेल्यानंतर तुम्ही मैदान बघून जाता की फाटी वगैरे कशी आहे, आणि सुट्टीच्या मागे किती जागा आहे, पुढे किती जागा आहे, निकालाच्या पुढे? नाही, फक्त आम्ही पुढची निकालाची जागा बघतो, सुट्टीची बघत नाही. निकालाला कसं आहे, आपला खोंड 2-2 किलोमीटर म्हणलं तरी थांबायला जातो, म्हणजे गावतच नाही गाडी. आता दिवशी आम्ही कोरेगावात 1 नंबर केला, तर ती टेकाडी 2 किलोमीटर असेल पुढं. तिकडं खोंड म्हणजे सगळ्यांनी बैल सोडून गुलाला उधळून म्हणजे त्यांच्या गाड्यांच्या पैसे बैल बांधा गेली तरी आमची गाडी आली नव्हती, म्हणजे 1 नंबर करून. म्हणजे असं होतं. खोंड आमचा पुढं लय पळतो, पुढं उभाच राहत नाही खोंड, आणि कोण शक्यतो धरून देत नाही कोणाला, त्यामुळे गाडी धरायला जुळत नाही पुढं पोरांना. चालेल. तुमच्याबरोबर अजून एवढे सगळे जण असतात? आम्ही तिघच असतो मैदानात. मोहन ड्रायव्हर, आमचा पुतण्या आणि मी. पण फक्त एवढं आहे की स्वराजचे प्रेमी इतके आहेत मैदानात की स्वराज मैदानात आला की तो ग्रुप म्हणजे सुट्टी मेकर, धरणारी, ती सगळी झुकणारी सगळी गोळा होतात. ते आम्हाला म्हणजे ग्रुपचीच गरज आहे असं काय नाही, तिथं प्रेमी जास्त आहे ती स्वराज. स्वराजमुळे तुम्हाला एवढं प्रेम मिळत चाललंय आता, त्याच्याबद्दल काय सांगाल? गावात आता चर्चा पण होत असेल त्याबद्दल? भागात नाही, आता तुमची महाराष्ट्रात चर्चा चालली स्वराजची. कारण आता त्याचा 1 नंबर आम्ही पळशीचा केला, तिथून आत्ताच्या परवादीच्या मैदानापासून काशेगावच्या, आता काशेगावचं पण मैदान झालं ना, तर आता इतके फोन यायला लागले. आता तुमची मुलाखत चालू आहे तरी पण 5-6 कॉल मी कट केलेत, म्हणजे तो उचलले नाहीत. म्हणजे स्वराज मोकळा आहे का, मग कधी मिळेल काय, म्हणजे असं झालंय की पळल्यानंतर कळतंय माणसाला की कुणाला तोंड द्यायचं कुणाला नाही, आणि कुणावर पळवायचं आणि कुणावर नाही. ती म्हणजे ते कपड्याच्या दुकानात लगत होतंय. म्हणजे कपड्याच्या दुकानात कशी एकदम 5-6 कपडे असे टाकले असतात की कुठलं कापड तुम्हाला कुठलं घ्यावं ते मग कळत नाही, आणि तुम्ही 100% बोगस घेऊन येता घरी, तसं होतं काम. आता तुम्हाला एवढं सक्सेस मिळालंय, आता तुम्हाला असं फोन वगैरे सगळे येतात, पण जेव्हा येत नव्हते त्यावेळेस काय परिस्थिती होती? नाही, फोन पहिले पण येत होते, पण काय पहिलं आमच्या माघारीच बाहेर जायचं, म्हणजे बाहेरच्या बाहेरच जायचं. चांगले नामांकित पहिरे आदत मध्ये त्याला आले होते, आणि खोंड आता लय टॉप मध्ये दिसला असता, पण ते पहिरे माघारी गेल्यामुळे आमचा खोंड आत्ता निघालाय, म्हणजे त्या रुटीन मध्ये आत्ता निघाला, आणि खोंड लांब पुढे जाणार आहे ही 100%. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो, पण आमचा खोंडच आहे की, म्हणजे आम्ही म्हणतो नाही, दुनिया म्हणते की खोंड लंबी रेस का घोडा आहे. लंबे रेस का घोडा आहे स्वराज 855. आता तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. थँक्यू.